अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही। ही कथा कोणी कोणाला सांगू नये व कोणीही ती ऐकू नये। ही कथा सांगणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने स्वतःच्या जबाबदारीवर सांगावी व ऐकावी। ज्यांचे मन हळवे व नाजूक आहे त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ थांबवला तरी चालेल। या गोष्टीमुळे बऱ्याच जणांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, याची नोंद घ्यावी। दिवस होते उन्हाळ्याचे। 1982चा तो काळ। त्या काळी गावात पुरेशा सोयीसुविधा नव्हत्या। प्रत्येक घरी लाईटीची सोय नव्हती। गावातल्या वेशीवर आणि गावाच्या मुख्य चौकात फक्त लाईट असायची। पण उन्हाळ्याचा काळ असूनही आमच्या गावात पिण्यासाठी मुबलक पाणी होते। पाण्याची सोय असल्या कारणाने भर उन्हाळ्यात गावकऱ्यांनी जे ग्रामदैवतेचे छोटे मंदिर आहे ते आता थोडे व्यवस्थित बांधायचे, जत्रेसाठी आलेल्या लोकांना मंदिरात बसायला जागा हवी अशी योजना आखली। त्यासाठी गावच्या प्रत्येक घरातून वर्गणी काढण्यात आली। ज्याला जसे शक्य होईल त्याने तशी सढळ हाताने मदत केली होती। त्या काळी गावचा पाटील म्हणजे गावचा सर्वेसर्वा असायचा। गावातील श्रीमंत व्यक्ती व गावच्या आडीनडीला पाटीलच कामाला यायचे। ग्रामदैवताच्या मंदिराचे पुढील काम ठरवण्यासाठी गावकऱ्यांनी एक सभा घेण्याचे ठरवले आणि ती सभा पाटलांच्या वाड्यावर ठेवली। कारण पाटलांचा वाडा हा प्रशस्त होता। हा काळ जुना असल्यामुळे गावात तेवढे कोण शिकले सवरलेले नव्हते। त्यामुळे मंदिराच्या कामासाठी लागणारा पैसा आणि सर्व व्यवहाराची नोंद ठेवण्याचं काम गावच्या शाळेच्या मास्तरांवर सोपवले होते। शाळेचे मास्तर देवाचे काम असल्यामुळे अगदी इमानदारीने पैशांचे व्यवहार ठेवत होते। ठरल्याप्रमाणे महिनाभर सर्व काम व्यवस्थित चालले होते। पण महिनाभरानंतरच मास्तरांना पाटलाच्या व्यवहारांमध्ये थोडी शंका येऊ लागली। त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थांनी सभा घेण्याचे ठरवले। या वेळेला सुद्धा सभा रात्री 8 वाजता पाटलाच्या वाड्यावरच करण्यात आली होती। मास्तरांनी सर्व ग्रामस्थांपुढे हिशोब मांडला। त्यांनी नोंद केलेले पैसे व पाटलांनी जमा केलेले पैसे यामध्ये भरपूर तफावत होती। गावकऱ्यांना पाटलांचा स्वभाव आधीपासूनच माहीत होता, पण पाटील गावातील महत्त्वाचा माणूस असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणी एक शब्दही काढत नव्हता। पण यावेळी मात्र सर्वांनी पाटलाच्या मनमानी कारभाराचा विरोध करायचा हे ठरवलं होतं। त्यामुळे पाटील व काही गावकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। पण गावच्या पुढे नमेल तो पाटील कसला। गावकरी व पाटील यांच्यात भरपूर बाचाबाची झाली, पण पाटलाला ही गोष्ट मात्र सहन झाली नाही। जणू पाटलाचा इतक्या वर्षांचा जुलमी अधिकार गावकरी आपल्या पायांखाली तुडवत होते आणि हे पाटलाला सहन झाले नाही। त्याने गावकऱ्यांकडे जळजळीत नजर फेकत दम भरला, थांबा, तुमच्या सगळ्यांचा आज हिशोबच चुकता करतो। तेवढ्यात पाटलांनी आपल्या कमरेला असलेली चावी काढली व पाटील वाड्यातल्या शेवटच्या बंद असलेल्या दरवाजाकडे जाऊ लागले। पाटलाने रागारागात त्या खोलीचा दरवाजा उघडला, पण लगेच स्वतः त्या खोलीपासून 10 पावले मागे उभे राहिले। ग्रामस्थांना काहीच कळेना की नेमकं होतंय काय। पाटलाने तो दरवाजा कशासाठी उघडला, असे काय झाले त्या खोलीमध्ये, आणि खुद्द पाटलाच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव का उमटले। कोणाला काहीच कळेना की नेमकं चाललंय काय। आणि तेवढ्यात पाटलांनी रागारागात आपल्या सर्व नोकरांना आदेश दिला, या वाड्याचे सर्व येण्या जाण्याचे मार्ग बंद करा। नोकरांनीही सर्व दरवाजे बंद केले। आता मी नाही, माझी मोठी बहीणच तुमचा हिशोब चुकता करेन, पाटील तावातावाने बोलले। आता मात्र गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता की पाटलाची मोठी बहीण हे कसं शक्य आहे। इतक्यात पाटील गडबडीने वरच्या माळ्यावर निघून गेला आणि दुसऱ्या क्षणाला गावकऱ्यांमध्ये झुंबड उडाली। जो तो बाहेर जाण्याचा मार्ग शोधू लागला। मिळेल तो रस्ता व मिळेल ती वाट प्रत्येकजण शोधू लागला। कोणी कपाटाच्या मागे तर कोणी
अन्नधान्यांच्या पोत्याच्या मागे लपू लागला. या गावकऱ्यांमध्ये माझे आजोबासुद्धा होते. त्यांनी एका गावकऱ्याला प्रश्न केला, ही पाटलाच्या बहिणीचे काय भानगड आहे? सगळे असे का लपतायत? सगळे का घाबरलेत? आजोबा गावचे असले तरी पोटापाण्यासाठी ते तालुक्याच्या गावाला राहायचे, त्यामुळे त्यांना गावच्या भानगडी तेवढ्या माहीत नव्हत्या. याच वर्षी ते गावात राहायला आले होते, त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना विचारले असता तो गावकरी सांगू लागला, पाटलाची मोठी बहीण ही पाटलासारखीच खुरापती होती. सासरी काही खुरापत केली, त्यामुळे 3 वर्षांपूर्वी नवऱ्याने तिला टाकली होती व तेव्हापासूनच पाटील तिला सांभाळत होता. पाटलाच्या मोठ्या बहिणीचा आपल्या लहान भावावर म्हणजेच पाटलावर खूप जीव होता. पाटलांनी काय सांगितलं व ते तिने ऐकलं नाही असं कधीच झालं नाही. पाटील जे सांगेल ते ती ऐकायची व पाटलाच्या विरोधात कोणी काही बोललं तर ती ते सहन करत नव्हती. पाटलाच्या चुलत्याने एकदा पाटलाला वाईट बोलले तर तिने त्या चुलत्याला विष प्रयोग करून मारून टाकले. पण सासऱ्यांनी टाकल्यामुळे एकटेपणाच्या भावनेत तिने 1 वर्षापूर्वीच स्वतःला जाळून आपले आयुष्य त्या शेवटच्या खोलीत संपवले होते. हे ऐकताच माझ्या आजोबांचे हातपाय थरथरायला लागले. वाड्याबाहेर पूर्ण काळोख पडलेला. पाटलाने त्यांच्या माणसांकडून सगळे दरवाजे बंद करून घेतले होते आणि तेवढ्यात त्या खोलीतून एका विद्रूप काळ्या स्त्रीने बाहेर प्रवेश केला. तिच्याकडे पाहून सर्वांचे डोळे सताड उघडे होते. तिचे विस्कटलेले केस, पूर्ण अंगभर जळालेली त्वचा, लाल भडक डोळे, वाढवलेली हातपायांची नखं, अर्धवट जळालेल्या भुवया, जणू एक अर्धवट जळालेलं जिवंत प्रेतच गावकऱ्यांपुढे उभं राहिलं होतं. तिला पाहून जो गावकरी जिथे होता तो तिथेच लपून राहिला. वाड्यात मुंगीच्या हालचालीचा आवाज यावा इतकी स्मशान शांतता पसरली होती. आवाज तो फक्त तिच्याच ओरडण्याचा, तिच्या घुरघुरण्याचा व किंचाळण्याचा येत होता. ती पूर्ण वाड्याभर इकडून तिकडे पळत होती आणि पाटील मात्र हे सर्व वरच्या माळ्यावरून पाहत होता. ती फक्त एकच वाक्य बोलायची, माझ्या भावाला कोण वाईट बोललं? तेवढ्यात पाटील वरतून बोलला, कोणाला हिशोब पाहिजे होता त्यांनी समोर या आता. पण गावकऱ्यांच्या कोणाच्यातच हिंमत नव्हती पुढे येण्याची. ज्याला त्याला स्वतःचा जीव महत्त्वाचा होता व त्या वाड्यातून बाहेर पडायचे होते. तेवढ्यात पाटील वरतून ओरडला, याद राखा, जर कोणी या घडलेल्या प्रकाराची वाच्यता किंवा घडलेल्या प्रकाराबद्दल कोणी बाहेर कोणाला सांगितलं तर जो कोणी ही घटना कोणाला सांगेल व जो कोणी ही घटना ऐकेल त्याला माझी ही बहीण त्याच रात्री पाणी पाजेल व त्याचा अंत करील. हे ऐकताच गावकऱ्यांनी पाटलाची हात जोडून विनवणी केली व आम्ही कोणालाही सांगणार नाही असे वचन दिले. कारण पाटलाने देवदेवस्की करून त्याच्या बहिणीचा जणू आत्माच स्वतःजवळ ठेवला होता. पाटलाचं हे बोलणं त्याच्या बहिणीने खरं करून दाखवलं. त्या दिवसापासूनच गावामध्ये जो कोणी त्या गोष्टीचा उल्लेख करतो तो माणूस दुसऱ्या दिवशी जिवंत राहत नाही. जो कोणी त्या घडलेल्या प्रसंगाची वाच्यता कोणाजवळ करत असे तर तो सांगणारा व ऐकणारा हे दोघेही त्या रात्री झोपायचे, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचेच नाही. पाटलाची बहीण जो कोणी ही गोष्ट सांगेल किंवा जो कोणी ती गोष्ट कानांनी ऐकेल त्याच्या घरी जाऊन तो झोपल्यावर त्याच्यासाठी पाणी घेऊन येते व त्या माणसाने ते पाणी पिले तर तो विषबाधा होऊन मरतो. आणि जर कोणी हे पाणी पिण्यास नकार दिला तर पाटलाची बहीण स्वतः त्याला मारून टाकते. असं करून गावातली निम्मी माणसं गावातून गायब झाली. कोणी गाव सोडून निघून गेलं तर कोणी भीतीने कायमचंच वेडं झालं. मात्र अट फक्त तीच राहिली, कोणीही सांगू नये व कोणीही कानाने ऐकू नये.
मात्र माझे आजोबा व त्यांच्या 2 मित्रांनी यावर एक उपाय काढला. मास्तरांना लिहिता येत होतं, त्यामुळेच त्यांनी कोणाला ही गोष्ट न सांगायची व न ऐकायची ही तिची अट कायम ठेवत ही गोष्ट पुढच्या पिढीला कळावी यासाठी लिहून ठेवली. त्यामुळे त्यांनी ती लिहिली व मी आता फक्त वाचली. म्हणून तिची अटही मोडली नाही व आम्हालाही आजपर्यंत काहीच झालं नाही. पण आजही आमच्या गावातल्या प्रत्येक घरावर एक पाटी ठळक अक्षरात आहे व त्यावर लिहिलंय, मी काही नाही ऐकलं व मी काही नाही सांगितलं. ही पाटी तिच्याचसाठी लिहिलेली आहे. पण ज्यांना ज्यांना ही गोष्ट माहीत झाली व गावाबाहेर सुद्धा ज्यांनी ज्यांनी ही गोष्ट चुकून दुसऱ्याला सांगितली, तर त्यांना मात्र रात्रीची पाणी द्यायला ती नक्कीच येते.